लाडकी बहीण योजना, तुमचा नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता थांबलाय का? जाणून घ्या कारणे आणि असा करा उपाय. नमस्कार सन्माननीय भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील करोडो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. मात्र सध्या एक मोठी समस्या समोर आली आहे. राज्यातील जवळपास 10 ते 12% महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. जर तुम्हालाही हे पैसे मिळाले नसतील तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचा हप्ता का थांबला? ई-के-वाय-सी मध्ये नेमकी काय चूक झाली आणि आता तो हप्ता परत कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. हप्ता न मिळण्याचे मुख्य कारण. ई-के-वाय-सी मधील चूक. अनेकांच्या अर्जाच्या स्थितीमध्ये स्टेटस सध्या रिजेक्टेड असे दिसत असून रिमार्कमध्ये ई-के-वाय-सी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असा उल्लेख आहे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही सरकारी नोकरीत आहात, पण जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल आणि तरीही असा मेसेज येत असेल तर ही चूक तुमच्याकडून ई-के-वाय-सी करताना झाली आहे. खालील तक्त्यामध्ये आपण ई-के-वाय-सी करताना झालेल्या चुका समजून घेऊया. ई-के-वाय-सी मधील प्रश्न काय निवडणे आवश्यक होते? झालेली चूक. 1. कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नाहीत किंवा निवृत्तीवेतन घेत नाहीत. होय, येस असे निवडायचे होत अनेकांनी नाही, नो निवडले. 2. कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. होय, येस असे निवडायचे होते, येथे नाही निवडल्याने तांत्रिक अडचण आली. 3. कुटुंबातील सदस्य कायम सरकारी कर्मचारी आहेत का? नाही, नो असे निवडायचे होते, येथे चुकीने होय निवडले गेले. ई-के-वाय-सी सुधारण्याची संधी हुकली का? राज्य सरकारने ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकली होती त्यांच्यासाठी अर्जात सुधारणा एडिट करण्याची संधी दिली होती. ही मुदत डिसेंबर 31 पर्यंत होती. ज्या महिलांनी या कालावधीत आपला अर्ज दुरुस्त केला त्यांचे रखडलेले हप्ते जमा झाले आहेत. मात्र ज्या महिलांनी या मुदतीत बदल केले नाहीत त्यांचा हप्ता आता पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. हप्ता परत मिळवण्यासाठी आता काय करावे? महत्त्वाचे उपाय. जर तुम्ही पात्र आहात आणि केवळ तांत्रिक चुकीमुळे तुमचा लाभ बंद झाला असेल तर आता पोर्टलवर ऑनलाईन दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला खालीलप्रमाणे कृती करावी लागेल. पंचायत समितीला भेट द्या. तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जा. महिला व बालविकास विभाग, पंचायत समितीमधील महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधा. कागदपत्रे सोबत तुमचे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर घेऊन जा. अर्जाची स्थिती तपासा. तेथील कर्मचाऱ्यांना तुमचा आधार नंबर देऊन स्टेटस तपासायला सांगा. नेमका कोणत्या चुकीमुळे हप्ता थांबला आहे याची खात्री करा. लेखी अर्ज करा. जर तुम्ही खरंच पात्र असाल आणि चुकीने सरकारी कर्मचारी म्हणून नोंद झाली असेल तर तिथे एक लेखी अर्ज द्या. तुमच्या अर्जांची संख्या जास्त असल्यास प्रशासन याची दखल नक्कीच घेईल. नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत. जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना. अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा.